हॅलो हाय मंडळी, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर आज मी पहिल्यांदा स्वतः एकटी फिरायला चाललेली आहे. तर तुम्ही आजचा आपला ब्लॉग संपूर्ण बघायला विसरू नका. आणि मी कुठे जाते, कशी जाते, काय जाते तुम्हाला सगळ्यांना सांगते मी. तर तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला आता आपण जाऊया. तर आता इथे बघू शकते मी इथं बस स्टँडवर आली वगैरे, तिकीट वगैरे घेतलं आणि जसं मला समजलं हळूहळू तसं मी आलेली आहे. बाकीचा काही बसचा शूट वगैरे घेतला नाही मी. त्याच्यानंतर मग इथे डायरेक्ट त्या नाही का स्टॉपवरती उतरले आणि नंतर इथं शंकर महाराजाच्या मठापाशी आले. त्याच्यानंतर इथे बघू शकता समोर पूल वगैरे आहे आणि इथं वारकरी त्यांचं संप्रदायिकाचं समोरचं प्रदर्शन केलेलं आहे. खूप सुंदर आहे बरं का. आणि मी नाही ते पहिल्यांदाच आलेली आहे. तिथे बघू शकता लगेच समोर एक मस्तपैकी असं श्री सद्गुरू शंकर महाराज मठ आणि त्याच्या खाली तिथे गणपती बसवलेला आहे किंवा तो पण छान आहे गणपती. त्याच्यानंतर इथं आम्ही मध्ये आलो श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ इथे आलेलो आहे. तर मी हे सर्व पहिल्यांदा बघत होते आणि मला शूटची पण एवढी भीती वाटत होती की काय सांगू. पण आता सगळे डेली ब्लॉग करतात म्हटलं चला आपले जे कमाई आपण ते करू. तर मला ज्या पद्धतीनं करता येत आहे मी त्या पद्धतीनं नक्की करते. तुमच्यासोबत आणि व्हिडिओ नक्की शेअर करते. तर तुम्ही पण व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इथे मध्ये आलो, पण इथं नवीन असल्यामुळे मी काही जास्त देवाकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे मंदिर कोणते पण एवढं सुंदर सजवलेलं होतं तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. ते नेमकं शनिदेवाचं होतं का मारुतीचं होतं, मला तर वाटतं ते शनिदेवाचंच होतं. तर ते मंदिर वगैरे हे झालं, नंतर शूट वगैरे घेतला. मी नवीन असल्यामुळे काही जास्त समाधीपर्यंत शूट नाही घेतला. त्याच्यानंतर इथं मस्तपैकी खिचडीचा प्रसाद ठेवलेला होता, तो प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर मग आम्ही निघालो झू पार्ककडे. त्याच्यानंतर मग तिथे बस वगैरे बघितली. मग झू पार्ककडे गेलो, तिथे तिकीट वगैरे घेतली आणि नंतर इथे बघू शकता इथे असं आपण जेव्हा एंट्री करतो थोडंसं समोर गेले की तिथे मस्त कारंजा वगैरे आहे. खूप सुंदर आहे. माझा मुलगानं मला सांगत होता की मम्मा तू झू पार्कला चालली. पण आता इथे सगळं प्राणी संग्रहालय म्हणतात, त्याच्यामुळे मग फक्त माझ्या लक्षात होतं की मला प्राणी संग्रहालय बघायला जायचं आहे. झू पार्क काही माहिती नव्हतं. तर आता इथं मी मध्ये एंट्री केलेली आहे आणि इथं बघू शकता सगळ्यात आधी आम्हाला असे ते माकडं दिसले नाही का, ते आपले जे वणीला असतात त्या पद्धतीचे. त्याच्यानंतर इथं धामण टाईप असे सापं होते. तर ते लाकडांवरती एकदम शांत पडलेले होते का त्यांना शांत केलेलं होतं देव जाणे. पण एवढं धडधड व्हायचं ना, बापरे. कशी तरी हिंमत करून मी व्हिडिओ शूट करत होते, नाही तर मला असं भीती वाटायची बापरे थरथर. आणि एक तर मी आज एकटीच होते, एवढा लांब आलेली, घाबरली तर मला कोण सावरेल असं वाटत होतं. त्याच्यामुळे मी खूप घाबरत व्हिडिओ वगैरे घेत आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि मी संग्रहालय पहिल्यांदा बघत आहे. त्याच्यानंतर माझ्या मुलाला घेऊन जायचं आहे मला. त्याच्यामुळं म्हटलं आपल्याला थोडं ऑलरेडी माहिती पाहिजे, कारण की मिस्टरांना वेळ नसतो आणि ते काही जात नाही. त्याच्यामुळं मग मीच माझ्या मुलाला घेऊन जाणार आहे. त्याच्यानंतर ते सापांचा व्हिडिओ झाला. त्याच्यानंतर इथं होते कासव होते. तर ते कासव पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आणि असेच चालत होते ते मस्तपैकी काळीशार कासव होते. इथे 2 कोपऱ्याला आहे आणि तिकडे आहे, तुम्हाला दाखवते मी इथे व्हिडिओमध्ये. हा एक चाललेला आहे बघू शकते. तर हळूहळू उन्हातून एवढं म्हणजे असे सगळे प्राणी असे एकदम शांत पडलेले दिसते. असं कोणतंच चलबिचल नाही. फक्त एक कासवच आहे की थोडंफार असं चालताना दिसतंय. बघू शकता मी इथं तुम्हाला झूम करून दाखवते की इथं म्हणजे कसं चाललेला आहे तो. आणि असे शांत पडलेले आहे बरं का ते. म्हणजे काय माहिती कशामुळे काय. आणि असे वरती बघत होते मुंडकं करून. असे बघत एका कासवाचं असं मुंडकं वरती आहे. तर तो असं वर मान करून बघायचा. तर नेमकं ते काय बघत होते किंवा काय नाही त्यांना माहिती असेल, आपल्याला माहिती नाही. पण इथं असे मस्त वाटत होतं आणि एवढी शांतता होती आणि खूप बाहेरचे लोक आलेले होते बरं का. मी काही त्यांचा शूट नाही घेतला. मी तर ऑलरेडी आता पहिल्यांदा शूट पहिल्यांदा म्हणजे करते डेअरिंग, पण असं एकदम पब्लिकमध्ये आपण घेत नाही ना. तरी पण मग म्हटलं चला आता मी जर यूट्यूब क्षेत्र निवडलं म्हटलं करावंच लागणार आहे. त्याच्यानंतर मग आता इथं बघू शकता इथं जे काही याचे सापं वगैरे बघ, खाली स्नेक पडलेली, म्हणजे खाली आहे स्नेक, परत त्या लाकडी याच्यावरती स्नेक आहे. इथे स्नेकचे भरपूरसे प्रकार होते आणि तिथे एक असा स्टॅच्यूचा पण स्नेक बनवलेला होता बरं का. स्टॅच्यूचा स्नेक बनवलेला होता आणि
तिथं पण फोटो काढायचा होता आम्हाला, पण मग नंतर ना काही लक्षातून चाललं गेल्यामुळे ना काही ते काढणंच झालं नाही. नंतर असंच ना समोर जात भरपूर असं काही काही बघायला भेटलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते, तुम्ही ना व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनही तर कोणकोणतं चांगलं फिरायचं ठिकाण आहे नक्की मला सांगा. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. आणि इथे बघू शकता तुम्ही ना अजगर दाखवते मी तुम्हाला, बघू शकता इथे अजगर आहे आणि तो पण असा शांत पडलेला आहे. त्याचं मी तोंडसुद्धा दाखवते तुम्हाला. हे पाहिजे, हे समोर हे जे दिसतंय काही व्हाईट असते का, व्यवस्थित गोल बारीक छिद्र आहे बघा असं नाकासारखं, ते त्याचं तोंड आहे. आणि एवढा दंडापेक्षा जास्त जाड असेल तेवढा मोठा अजगर आहे. बापरे! तर मला तर असं बघून त्याला थरथरच होतं. तर तिथले आजूबाजूचे लोक सांगत होते स्नेक आहे, बिग स्नेक आहे म्हणे, असं मोठं अजगर आहे असं सांगत होते. त्याच्यानंतर ना इथे मध्ये आलो आणि इथं ना ते घोणस का काय असते ना ते होतं वाटतं सांगत होते. तर मग जसं दिसायचं तसं वाचून आम्ही आतमध्ये जायचो, बघायचो, फिरायचो. खूप छान असं वाटायचं बरं का. तर ज्यांनी कोणी बघितलेलं असेल त्यांना तर माहिती असेल, पण मग मी हे ना पहिल्यांदा. आणि हे ते बघू शकता लाकडावरती ना ते घोणस नाही का, घोणसच म्हणतात वाटतं हिला का, ते नाही का, ते काय म्हणतात ते दगडाला चिटकते, काय म्हणतात त्याला, घोरपड म्हणतात तिला, ते होतं वाटतं ते. आणि इथे ना 40 फूट लांबीचा असा साप का काय होता, म्हणजे 40 फूट उंच. हा जो आहे की ते कोपऱ्याला इकडच्या हिरव्या साईडला इथे वर काडीवर असं वाकडा तिकडा पडलेला आहे बघा. तो 40 फूट होता, डायरेक्ट 40 फूट एवढा स्नेक होता तो. आणि नंतर आता ते बघितल्यानंतर इथे बघू शकता मगर पण आहे पाण्यामध्ये. इथं मगर पण अशी शांत होती, तुम्हाला एकही प्राणी असा हालचाल करताना अजिबात दिसणार नाही, अजिबात एकदम. आणि इथे लाकडावरती पण हे पडलेलं आहे, म्हणजे असं अजगरसारखंच आहे काहीतरी प्राणी. खूप म्हणजे स्नॅकचे खूप प्रकार आहेत तिथे. तर जसं मला हळूहळू माहिती पडत होतं तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे ना असं इथे पण काहीतरी होतं वाटतं, पण ते काही एवढं समजत नव्हतं मला, काय होतं काय नव्हतं दाखवायचा प्रयत्न करत होती, पण ते काही दिसलं नाही. शक्यतो इथे ना मांजर होती वाटतं, जंगली मांजर असते ना ती होती वाटते इथे. अशी पळायची बापा बघू ते बघा, ती जंगली मांजर म्हणजे अशी वाघासारखीच जब्बर मांजर होती, म्हणजे वाघाचं पिल्लू कसं असतं तसंच थोडंसं दिसत होते. पण तिला ना जंगली मांजर म्हणायचे, सांगत होते ही जंगली मांजर म्हणे, आपल्या गावठी मांजर नाही म्हणे, माणसांमध्ये पळणार मांजर नाही आहे, असं जंगलामध्ये राहणारा प्राणी आहे म्हणे तो. तर त्यांना असं म्हणजे सगळ्या प्राण्यांना कंपाऊंड केलेली, ते अजिबात तिथून हलवू शकणार नाही. आणि नंतर इथं ना मला भालू दिसला होता, तुम्हाला मी दाखवते बरं का. इथे पण असं भालू आहे, म्हणजे त्यांच्या एरियापुरतं त्यांना जंगल बनवून दिलेलं आहे आणि तेवढ्या एरियामध्ये ते फिरत असतात. तुम्हाला मी दाखवते नक्की समोर. आणि इथे बघू शकता, इथे ब्लॅक खाली भालू दिसत असेल तुम्हाला, तर हा इथे भालू पण आहे. दोन प्रकारचे भालू आहे, म्हणजे 2 आहे तिथे, एक आहे आणि एक इकडच्या साईडला आहे. तुम्ही आधी बघितलं असेल तर नक्की तुम्हाला दिसला असेल. आणि अजून पुढं भरपूर काही असं बघण्यासारखं आहे. तर आता इथं ना दोन भालू आलेले आहेत, तुम्ही बघू शकता, एक इकडे आणि एक इकडं कोपऱ्यामध्ये आहे. दिसल्या का नाही कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर थोडंसं समोर आले तर इथं ना मला हरिण आणि कैट दिसले. तर इथे मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवणार आहे कैट, जे की म्हणजे कैटाच्या डोक्यावरती शिंग असतात बरं का. हे ते कैट होते, तुम्हाला ते दाखवते मी. इथे एका साईडला कैट उभे आहे, इथे बघू शकता छोटे, आणि इकडच्या साईडला खाली कोपऱ्यात ना हरिण आहे वाटतं छोट्या. ते एवढं थोडं अंतर असल्यामुळे ना लवकर स्पष्ट दिसलं नाही आणि मला पण थोडं शूट करायला भीती वाटत होती. त्याच्यामुळे मग मला जसं झालं मी तसा शूट तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्ही नक्की मला व्हिडिओ कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि असेच मी माझे नवनवीन कुठे बाहेर जाईन तेव्हाच तुम्हाला माझे छान व्हिडिओ बघायला भेटेल. तुम्हाला काही मी डायरेक्ट असं डेलीतलं घरातलं तुम्ही पण बघून कंटाळतात ना. आणि इथं बघू शकता खाली हरणी आहे, ते हरण आहे आणि ते थोडं दूर असल्यामुळे जास्त मला जवळून घेता आलं नाही ते, कारण अंतर भरपूर असताना ते कुठे बसतात. आणि त्याच्यानंतर आता इथे बघू शकता जंगलाचा
राजा म्हणजे वाघ, राजा म्हणजे सिंह असतो, पण हा टायगर आहे. तर हा टायगर नव्हता, ही टायगरी नव्हती. तर ही ना राऊंड मारायचं काम करत होती. तर तिथे ना सर्व लोक असे बघत होते ना. म्हटलं बाई काय बघताय, काय बघताय. मग आम्ही पण जाऊन बघितलं ना, बाप रे, अरे बाप, असं कस तरी व्हायला लागलं होतं. आवाज नव्हती करत ती, पण ते राऊंड तिचं मारायचं काम चाललेलं होतं. आम्ही जसं जसं बघत होतो ना, बाप रे, असं वाटायचं. पण ती आई झालेली वाटते ती. हां, आई म्हणजे असं ना, त्याचं पोट वगैरे खोल गेलेलं होतं. मग समजायचं की ही आई आहे. नेमका असा टायगर असता तर तो शांत नसता बसला. तर ही जी टॅगरीन आहे ना, ते ही मस्त असं राऊंड मारायची एकदम. असं तिला म्हणजे रोड म्हणजे नाही का, असं आपण पाऊल वाट असते तसं काहीतरी केलेलं होतं वाटतं. तर ती तेवढं पाऊल वाटेवर बरोबर फिरायची, अशी एकदम बरोबर फिरायची बरं का तिथे. आणि मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तर असं हे काही आपलं झालेलं आहे आजचं पूर्ण शूट. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. आणि तुम्हाला लवकर समोरचा ब्लॉग कोणता बघायला भेटेल काही सांगता येणार नाही, पण मी लवकरात लवकर असेच छान छान ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल. आणि इथं बघू शकता टायगर कसा समोर समोर येत आहे. आणि ही पाऊल वाट जे दिसते की ती त्या वाटेने बरोबर